जय भीम, नमो बुद्धाय. आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आजपासून आपण परमपूज्य भारतरत्न, बोधिसत्व, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाची आत्मकथा व्हिडिओमार्फत आपण जाणून घेऊया. तरी सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओ पाहत रहा. तर चला मग आजचा 7वा भाग. 7. हे सर्वश्रुत आहे. माझे वडील कबीलपंथी असल्यामुळे त्यांना मांस, मच्छी व दारू बंद होती हे सांगायला नकोच. ते पक्के शाकाहारी होते नि दारूला ते हातसुद्धा लावित नसत. पण जेव्हा जेव्हा म्हणून आमच्या खेड्यात आमच्या समाजाचे जातीभोजन असेल तेव्हा तेव्हा इतरांना मिष्ठान्न, मांसभोजन मिळावे म्हणून माझे शाकाहारी वडील पुढाकार घेत असत. आमच्या घरी वंशपरंपरेने चालत आलेली हंडे, पोतल्या, पराती वगैरे मोठमोठली भांडी असत. त्यांचा उपयोग सार्वजनिक ग्रामभोजनासाठी व्हावयाचा असे जणू ठरलेलेच होते. माझे वडील स्वतः गावाबाहेरील झाडाखाली जाऊन मोठमोठाले दगड डोक्यावर वाहून गोळा करीत व गावातील भोजन व्यवस्थापकाच्यासाठी मोठमोठाले चुले स्वतः मांडून देत. बकऱ्याचे मांस, कोंबड्या व मासे यांचे चपचपीत जेवण तयार केले जात असे. ते जेवण तयार करण्यात सुद्धा आमच्या वडिलांचाच पुढाकार असायचा. अशा जेवणावळीत पुढाकार घेण्यात आमच्या वडिलांना कधीच दोष वाटत नसे. फक्त काही खाल्ले प्याले नाही म्हणजे झाले असे त्यांचे उदार तत्वज्ञान होते. एवढेच नव्हे तर दारूच्या बाटल्यासुद्धा ते स्वतः आणून प्रत्येकाला छटाक वाढीत असत. पण त्यांनी जन्मभर दारूच्या थेंबालाही स्पर्श केला नाही. हीच माझ्या वडिलांची परंपरा मी सुद्धा पुढे चालविलेली आहे. मी व्हाईसरॉय साहेबांच्या कार्यकारी मंडळात असतानाच उत्तम जेवणे व उत्तम व्हिस्की, रॉम्पेन वगैरे माझ्या मित्रमंडळींना दिलेली आहे. माझ्या वडिलांच्या प्रमाणेच मी सुद्धा दारूच्या एका थेंबालाही कधी स्पर्श केलेला नाही. हेही सर्वश्रुतच आहे. भाग 8. 8. याचा मला धडा मिळाला. बघूया आपण भाग 8 मध्ये यांची कहाणी. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.